नमस्कार. तर मी एक व्हिडिओ टाकलाय वेळामुशाची तयारी. त्यातलीच एक तयारी आता दाखवते. ती सगळ्यात महत्त्वाची आहे जी वेळामुशाला लागते. तर ते आहे दही. तर आता घरचंच दूध असल्यामुळे मग मी घरीच विरजण केलंय आणि घरीच विरजणार आहे. ते दही बनवणार आहे. तर इथे बघा हे अगोदर दही बनवलेलं किती घट्ट आणि एकदम छान दाटसरस झालेलं आहे. तर तसंच आपल्याला बनवायचंय. आणि आता परवा दिवशी आहे वेळामुळा, पण अगोदर बनवलं थोडंसं आंबट पाहिजे, त्यामुळे मग आज बनवते. आणि फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, बाहेरच ठेवलं म्हणजे चांगलं आंबट होतंय, म्हणून आता आज बनवते. तर आता हे विरजण आहे आणि या चिरवीमध्ये मी दूध तापवून घेतलंय. तर खूप सारं दूध ठेवलंय, आता तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. तर इथे बघू शकता एवढं दूध तापवून घेतलंय आणि दूध सोमक झालंय, म्हणजे थोडंसं गार होऊ द्यायचं. जास्त गरम ह्याच्यात पण दही टाकायचं नाही. आता हे डब्यात ओतून घेतलंय, म्हणजे बंद झाकणाच्या डब्यात विरजायचं कधी पण. खूप गरम आहे, थोडासा वेळ लागेल अजून गार व्हायला. एवढ्या गरम ह्याच्यात पण टाकलं तर दही व्यवस्थित होत नाही, त्यामुळे थोडंसं गार होऊ देते. आणि हे तुम्ही बघू शकता दही किती छान दाटसर तयार झालेलं आहे, मस्त झालंय. आता हे सुद्धा असंच बनवणार आहे. तर आता पुढे दाखवते तुम्हाला. आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे ते लगेचच थंड झालं. थोडंसं थंड होऊ द्यायचं, खूप थंड झालं तरी सुद्धा विरजत नाही, त्यामुळे जरासं लक्ष द्यावं लागतंय. तर इथे छान असं दही 2-3 चमचे घालून घेतलं. जेवढं जास्त दही घाल तेवढं जास्त आंबट होईल, त्यामुळे 3 चमचे दही घातलं आणि आता छान असं मिक्स करून घेतलं. तर त्याऐवजी तुम्ही वाटीत दही आणि थोडंसं दूध घेऊन मिक्स करून पुन्हा त्यात ओतू शकता, त्यामुळे सुद्धा छान मिक्स होत आहे. पण मी डायरेक्ट दही घातले आणि ते चमच्याने छान मिक्स करून घेतले. असं मिक्स केल्यामुळे सगळीकडे दही ते पसरते आणि छान असं दाटसर दही होते. तर आता हे आपण मिक्स करून झाकण लावून ठेवूया. तर तुम्ही कसं दही बनवता मला कमेंट करून कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हे दही मी कशासाठी बनवते मला कमेंट करून नक्की कळवा.